Good morning, all of you. Good morning, Good ma'am. morning, ma'am. Good morning, Okay. ma'am. So what we have discussed in last lecture? Pancreas, functions of pancreas, liver, and physiology of liver. Okay, good. बघा आपण आता डायजेस्टिव्ह सिस्टीम मधला लास्ट पार्ट डिस्कस करतो म्हणजेच काय तर फंक्शन्स जे आहेत व्हेरियस ऑर्गन्सचे. तर वेगवेगळ्या ऑर्गन्सचे आपण जे काही ऑर्गन्स बघितले डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये तर त्या ऑर्गन्सचे फंक्शन्स सगळे ओव्हरऑल म्हणजेच काय फिजिओलॉजी जी आहे डायजेशनची आणि ऍब्सॉर्प्शनची तर ती आपल्याला आजच्या लेक्चरला बघायची आहे. ओके बघा तर आपण काय बघितलं होतं सुरुवातीला जे काही ऑर्गन्स किंवा पार्ट्स आहेत डायजेस्टिव्ह सिस्टीम मधले म्हणजेच काय अलिमेंटरी कॅनल मधले आपण बघितले. सुरुवातीला कुठून स्टार्ट होतं माउथ पासून ते कुठं ऍनस पर्यंत. तर सुरुवातीला ते काय होतं तर फूड जे आपण इनटेक करतो तर ते काय होतं बाय युझिंग द टीथ ते मॅस्टिकेट होतात किंवा आपण काय म्हणू शकतो च्यूड होतात. ओके विच इज अ च्यूड बाय द टीथ अँड मूव्ह राऊंड द माउथ. तर आपण जेव्हा काय करतो एखादा हे फूड इनटेक केलं तर त्यावेळेस ते बाय टीथनी काय करतो आपण ते मॅस्टिकेट करतो आणि त्याच्यानंतर त्याचा जो काही जो राऊंड आपण म्हणू शकतो राऊंड तयार होतो तर तो काय होतो मूव्ह होतो पहिल्यांदा माउथ मध्ये. ओके आणि बाय कशा थ्रू तर टंग अँड द मसल्स ऑफ चीक. तर या सगळ्या ह्याचा युज होऊन ते काय होतं पुढे म्हणजे तिथे काय होतं ते त्याचं जे आपण इनटेक केलंय फूडचं तर त्याचं कशामध्ये कन्वर्जन होतं तर स्मॉल स्मॉल पार्टिकल मध्ये कन्वर्जन होतं आणि एक राऊंड तयार होतो. त्याच्यानंतर पुढे काय होतं इट इज मिक्स्ड विथ सलायवा. सलायवा सोबत ते काय होतं मिक्स होतं अँड विच इज फॉर्मड इन टू द सॉफ्ट मास ऑर द बोलस. ओके विच इज रेडी फॉर सॉलिंग. सॉलिंग साठी ते काय असतं रेडी होतं. सलायवा सोबत मिक्स झाल्यानंतर त्याचा काय होतो बोलस होतो म्हणजेच राऊंड शेप्ड एक सॉफ्ट मास तयार होतो. त्याच्यानंतर काय होतं सिक्रिशन ऑफ सलायव्हरी ग्लँड्स. ज्या काही सलायव्हरी ग्लँड्स आहेत तर तिथून काय होतं सिक्रिशन होतं विच कंटेन्स द एन्झाइम्स. त्याच्यामध्ये कुठली एन्झाइम असते टायलिन. ओके टायलिन एन्झाइम असते आणि ती काय करते विच कन्वर्ट्स द स्टार्च इनटू द माल्टोज. स्टार्चचं कन्वर्जन कशामध्ये करतो ते माल्टेज ही जी एन्झाइम आहे टायलिन तर ती स्टार्चचं कन्वर्जन माल्टोज मध्ये करते. त्याच्यानंतर काय सलायव्हरी सिक्रिशन्स. सलायव्हरी सिक्रिशन्स मध्ये काय असतं मॉइश्चर अँड लुब्रिकेट द फूड. तर जे आपण फूड घेतलेलं आहे ते ड्राय फॉर्म मध्ये राहत नाही त्याला काय होतं मॉइश्चर मिळतं का तर सलायवा ऑलरेडी सिक्रेट झालेला आहे. आणि काय होतं लुब्रिकेट होतं फूड. त्याच्यानंतर परत काय होतं इट ऑल्सो क्लीन्स द माउथ. माउथ सुद्धा ते काय होतं क्लीन होतं आपण जेवण केल्यानंतर. ओके आणि विच कीप्स द स्ट्रक्चर विदिन अ माउथ सॉफ्ट अँड पॅलेबल. ओके तर लास्टला काय होतं माउथ क्लीन होतं. हे सगळं काय झालं माउथ मधले जे काही फिजिओलॉजी होते किंवा फंक्शन्स वेगवेगळे प्ले करतात सगळे ऑर्गन्स तर ते इथं सांगितले. त्याच्यानंतर आता जो बोलस तयार झालेला आहे तर तो कुठे जातो पुश्ड बॅक इन टू द फॅरिंग्स बाय द अपवर्ड मुवमेंट ऑफ टंग. टंग थ्रू ते कुठे जातं फॅरिंग्स मध्ये जातं. जे मसल्स आहेत फॅरिंग्सचे ते काय करतात फर्दर प्रोपेलिट डाऊन इन टू द इसोफॅगस. पुढे ते सरकवतात कुठपर्यंत इसोफॅगस पर्यंत. त्याच्यानंतर बघा द प्रेझेन्स ऑफ बोलस इन द फॅरिंग्स. आता फॅरिंग्स मध्ये जे बोलस होता तर ते काय स्टिम्युलेट करतं वेव ऑफ पेरिस्टाल्सिस. जी काही आपण पेरिस्टाल्सिस मुवमेंट बघितली त्याच्यामध्ये असं वेव जे असतो तर तो स्टिम्युलेट करण्याचं काम हे फॅरिंग्स करतं कधी जेव्हा तो बोलस एंटर झालेला आहे. त्याच्यानंतर काय होतं विच प्रोपेल द बोलस थ्रू द इसोफॅगस टू द स्टमक. तर ते परत काय जातं इसोफॅगस पासून स्टमक पर्यंत ते तसंच पास होतं जे बोलस आहे ते. द वॉल ऑफ इसोफॅगस. ज्या वॉल्स आहेत इसोफॅगसच्या तर त्या काय होतात लुब्रिकेट होतात कशा थ्रू बाय द म्युकस अँड विच असिस्ट द पॅसेज ऑफ द बोलस ड्युरिंग द पेरिस्टाल्टिक कॉन्ट्रॅक्शन. तर वॉल जी आहे इसोफॅगसची ती लुब्रिकेट होते सुरुवातीला बाय द म्युकस आणि त्याच्यामुळे काय होतं तर ते जे बोलस आहे तर ते पास होतं ड्युरिंग द पेरिस्टाल्टिक कॉन्ट्रॅक्शन ऑफ द मस्क्युलर वॉल. तर ते लुब्रिकेटेड असल्यामुळे म्युकस त्या वॉल्सला इसोफॅगसच्या ते काय होतं इझिली ट्रान्सलेट होतं.
द स्टमक ऍक्ट ॲज अ टेम्पररी रिझर्व्हर. आता स्टमक मध्ये ते काय झाले बोलस एंटर झालेले आहे. तर स्टमक काय आहे, टेम्पररी रिझर्व्हायर आहे फूडचा. तो काय अलाव करतो, अलाव द डायजेस्टिव्ह ज्युसेस टू ऍक्ट ऑन फूड. तर डायजेस्टिव्ह ज्यूस वर काय, डायजेस्टिव्ह ज्युसेस जे आहेत म्हणजेच काय गॅस्ट्रिक ज्यूस आपण त्याला म्हणू शकतो. तर ते गॅस्ट्रिक ज्यूस काय होतात तिथे सिक्रेट होतात. ओके, आणि तयार काय होतो, डायजेस्टिव्ह ज्यूस तयार होतो. तर पुढे दिलेलं आहे ते इट ऑल्सो प्रोड्युसेस द गॅस्ट्रिक ज्यूस. आणि त्या गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये काय काय असतं, वॉटर, मिनरल सॉल्ट, म्युकस, हायड्रोक्लोरिक ऍसिड एन्झाइम. ओके, दॅट इज पेप्सिनोजन, रेनिन अँड द इंट्रेन्सिक फॅक्टर. हे सगळे काय झाले त्याच्यामधले कंपोजिशन्स. ओके, गॅस्ट्रिक ज्यूस मधले कंपोजिशन्स म्हणजेच गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये काय काय असतं, वॉटर, त्याच्यानंतर मिनरल सॉल्ट, म्युकस, हायड्रोक्लोरिक ऍसिड ओके, हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं. आणि त्याच्यानंतर ज्या एन्झाइम्स असतात कुठल्या बघा, पेप्सिनोजन, रेनिन अँड द इंट्रेन्सिक फॅक्टर. ओके, वॉटर इन द गॅस्ट्रिक ज्यूस. गॅस्ट्रिक ज्यूस मधलं वॉटर जे आहे तर ते काय करतं, लिक्विफाय करतं सॉलिड फूड, जे फूड आपण सॉलो केलेलं आहे ते. हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आहे ते ऍसिडिफाय करतं काय, फूड. आता स्टमक मध्ये अजून काय असणार आहे, ऍसिड असतं. ओके, तर ते HCl जे आहे तर ते काय करतं, ऍसिडिफाय करतं फूडला. अँड विच स्टॉप्स द ऍक्शन ऑफ सलायव्हरी टायलिन. जे टायलिन एन्झाइम होती तर त्याची ऍक्शन जी आहे तर ती काय करते, ही स्टॉप करते. ओके, त्याच्यानंतर बघा काय, इट ऑल्सो कन्वर्ट्स द पेप्सिनोजन टू द ऍक्टिव्ह एन्झाइम पेप्सिन. तर पेप्सिनोजनचं कन्वर्जन कशामध्ये होतं, पेप्सिन मध्ये होतं. अँड विच किल्स मेनी मायक्रोब्स. आणि त्यामुळे काय होतं, जे काही मायक्रोब्स आहेत तर ते किल होतात. विच मे बी हार्मफुल टू द बॉडी. जे काय आहेत, हार्मफुल आहेत बॉडीसाठी. पेप्सिन कन्वर्ट्स द प्रोटीन इनटू द पेप्टोन्स. आता ही जी पेप्सिन तयार झाली एन्झाइम, पेप्सिनोजनचं पेप्सिन मध्ये झालेले कन्वर्ट, तर ती पेप्सिन काय करते बघा, कन्वर्ट्स द प्रोटीन इनटू द पेप्टोन्स. तर हे जे प्रोटीन्स आहेत तर त्याचं कन्वर्जन पेप्टोन्स मध्ये करते. अँड रेनिन चेंजेस द सोल्युबल कॅसिनोजन्स फ्रॉम द मिल्क इन इनसोल्युबल केसिन. ओके, कॅसिनोजन्स कन्वर्जन कशामध्ये होतं, केसिन्स मध्ये होतं. अँड विच इन टर्न कन्वर्टेड बाय द पेप्सिन इनटू द पेप्टोन्स. ओके, पेप्टोन मध्ये फर्दर ते कन्वर्ट होतं. त्याच्यानंतर बघा, रेनिन विच इज अ प्रेझेंट इन गॅस्ट्रिक ज्यूस. इन्फंट्स मध्ये फक्त असतं हे. रेनिन कशामध्ये प्रेझेंट असतं, गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये, इन्फंट्सच्या फक्त. इम्पॉर्टंट आहे बघा. द इंट्रेन्सिक फॅक्टर विच इज अ नेसेसरी फॉर द ऍब्सॉर्प्शन ऑफ व्हिटॅमिन B12. ओके, इंट्रेन्सिक फॅक्टर जो आहे तर तो कशासाठी नेसेसरी आहे, तर ऍब्सॉर्प्शन ऑफ व्हिटॅमिन B12. द म्युकस इन द गॅस्ट्रिक ज्यूस. जो काही म्युकस आहे गॅस्ट्रिक ज्यूस मधला तर तो काय प्रिव्हेंट करतो, मेकॅनिकल इंजुरी टू द स्टमक वॉल बाय द लुब्रिकेटिंग द कंटेंट. तर जे काही मेकॅनिकल इंजुरी स्टमकला होऊ देत नाही हे म्युकस गॅस्ट्रिक ज्यूस मधला जो आहे तो. त्याच्यानंतर बघा, इट प्रिव्हेंट्स द केमिकल इंजुरी बाय द ऍक्टिंग ऑन द बॅरियर बिटवीन द स्टमक वॉल अँड द ऑदर. तर हे जे आहे अजून काय प्रिव्हेंट करतं ते, तर केमिकल इंजुरी जी आहे कशाला, तर म्हणजे बॅरियर म्हणून ऍक्ट होतं. बॅरियर म्हणजे काय, तर दोन्ही मधलं एक कोटिंग थोडक्यात, बिटवीन द स्टमक वॉल अँड द ऑदर. बॅरियर सारखं ते ऍक्ट होतं. बॅरियर सारखे ऍक्ट होतं म्हणजे काय, तर त्याला कुठलीही इंजुरी होऊ देणार नाही. त्याच्यानंतर जे कॉन्स्टिट्यूएंट आहे ज्यूस मधले ते सुद्धा काय करतात, म्हणजे सॉरी, ते स्टमक वॉल आणि दुसरे जे कॉन्स्टिट्यूएंट आहेत ज्यूस गॅस्ट्रिक ज्यूसचे तर त्याच्यामधला हा बॅरियर आहे. ओके, आणि मस्क्युलर ऍक्शन जी स्टमकची आहे तर ती कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, मिक्सेस द फूड विथ अ गॅस्ट्रिक ज्यूस. गॅस्ट्रिक ज्यूस सोबत काय होतं, ते फूड मिक्स होतं. अँड मूव्ह इट टू द स्मॉल इंटेस्टाइन. आणि स्मॉल इंटेस्टाइन कडे ते काय होतं, मूव्ह होतं. ऍब्सॉर्प्शन टेक्स प्लेस इन द स्टमक अँड टू द लिमिटेड एक्सटेंट वॉटर. ऍब्सॉर्प्शन होतं स्टमक मध्ये आणि ते म्हणजे लिमिटेड एक्सटेंट त्याच्यामध्ये काय असतं, वॉटर असतं. त्याच्यानंतर ग्लुकोज, अल्कोहोल आणि जे अदर ड्रग्स आहेत तर ते ऍब्झॉर्ब होतात थ्रू द वॉल्स ऑफ स्टमक इनटू द व्हेनस सर्क्युलेशन. व्हेन्स मध्ये एंटर होतं म्हणजे काय, ब्लड मध्ये ते काय होणार आहे, एंटर होणार आहे. ब्लड मध्ये कशासाठी, ते सिस्टमिक ऍब्सॉर्प्शन आपण म्हणू शकतो. तर ते सिस्टमिक ऍब्सॉर्प्शन होण्यासाठी इथं स्टमक मधून ते व्हेन्स मध्ये काय होत असतं, ट्रान्समिट होत असतं किंवा परमिट म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर बघा,
स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आता स्टमक मधून ते कुठे आलेले स्मॉल इंटेस्टाईन. तर स्मॉल इंटेस्टाईन काय करते विच फर्दर द प्रोग्रेस द मुवमेंट ऑफ इट्स कंटेंट बाय इट्स पेरिस्टाल्टिक सेगमेंटल अँड पेंडुलम मुवमेंट. ज्या मुवमेंट्स आपण बघितल्या होत्या तर त्या मुवमेंट्स थ्रू काय होतं तर ते ट्रान्समिट होतं. त्याच्यानंतर बघा बिसाइड्स इट सिक्रेट इंटेस्टायनल ज्यूस. तर इंटेस्टायनल ज्यूस सुद्धा तिथे सिक्रेट होतो आणि त्या ज्यूस मध्ये काय असतं बघा वॉटर, त्याच्यानंतर म्युकस अँड द व्हेरियस एन्झाइम्स. तर वेगवेगळ्या काय असतात त्याच्यामध्ये एन्झाइम्स. ओके, तर त्याच्यामध्ये काय असतात एन्झाइम्स प्रेझेंट असतात. स्मॉल इंटेस्टाईन्स आपण बघत होतो त्याच्यामध्ये काय होतं आता फूड तिथं एंटर झालेलं आहे. ओके, तर तिथे काय होतं मुवमेंट, कुठल्या मुवमेंट्स आपण लास्ट टाइम बघितलं होतं सेगमेंटल पेंडुलम. ओके, अशा काही मुवमेंट्स पेरिस्टाल्सिस. ओके, तर त्या सगळ्या मुवमेंट्स बघितल्या होत्या. त्यावेळेस काय होतं बघा सिक्रेट होतं इंटेस्टायनल ज्यूस आणि त्या ज्यूस मध्ये काय असतं वॉटर, म्युकस अँड द व्हेरियस एन्झाइम्स. ओके, आता इंटेस्टायनल ज्यूस जो आहे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे इंटेस्टायनलचा इंटेस्टाइनचा पीएच कसा आहे अल्कलाइन आहे. सो काय आहे तसा तर इंटेस्टायनल ज्यूस जो आहे तर तो कसा आहे अल्कलाइन नेचर मध्ये आहे. आणि त्याच्यानंतर बघा एन्झाइम्स इन द इंटेस्टायनल ज्यूस परफॉर्म्स द व्हेरियस फंक्शन्स. आता त्या इंटेस्टायनल ज्यूस मध्ये ज्या काही एन्झाइम्स आहेत तर त्या काय परफॉर्म करतात वेगवेगळे फंक्शन परफॉर्म करतात. तर आता एंटेरोपेप्टिडेस ही जी एन्झाईम आहे तर ती काय कन्वर्ट करते इनॅक्टिव्ह पॅनक्रियाटिक ट्रॅप्सिनोजन. म्हणजेच काय ट्रॅप्सिनोजनचं कन्व्हर्जन कशामध्ये ट्रॅप्सिनोजन अँड द किमोट्रॅप्सिन याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतात ट्रॅप्सिन आणि किमोट्रॅप्सिन. म्हणजेच कसं बघा रोल नंबर 47. ओके, तर काय होतं बघा एंटेरोपेप्टिडेस ही जी एन्झाईम आहे तर ती कशाचं कन्व्हर्जन कशामध्ये करते बघा ट्रॅप्सिनोजनचं कन्व्हर्जन ट्रॅप्सिन मध्ये करते आणि किमोट्रॅप्सिनोजनचं कन्व्हर्जन किमोट्रॅप्सिन मध्ये करते. बघा ही जी एंटेरोपेप्टिडेस ही जी एन्झाईम आहे ती कशामध्ये असते इंटेस्टायनल ज्यूस मध्ये असते. ती काय करते ट्रॅप्सिनोजनचं कन्व्हर्जन ट्रॅप्सिन मध्ये करते आणि किमोट्रॅप्सिनोजनचं कन्व्हर्जन किमोट्रॅप्सिन मध्ये करते. आणि which further convert peptones into the peptides and the polypeptides. आणि पेप्टोन्सचं कन्व्हर्जन कशामध्ये करते पेप्टाइड्स आणि पॉलिपेप्टाइड्स मध्ये. ओके, त्याच्यानंतर बघा इंटेस्टाइनल अँड पॅनक्रियाटिक अमायलेज. इंटेस्टाइन आणि पॅनक्रियाटिक अमायलेज जी एन्झाईम आहे तर ती काय कन्वर्ट करते पॉलिसॅकॅराइडचं कन्व्हर्जन डायसॅकॅराइड मध्ये करते. ओके, त्याच्यानंतर बघा पेप्टिडेज जी एन्झाईम आहे तर ती काय कन्वर्ट करते पेप्टाइड्स म्हणजे पेप्टाइड्स आणि पॉलिपेप्टाइड्सचं कन्व्हर्जन कशामध्ये करते अमायनो ऍसिड मध्ये करते. त्याच्यानंतर बघा लायपेज जी एन्झाईम आहे तर ती काय कन्वर्ट करते फॅटचं कन्व्हर्जन फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल मध्ये करते. त्याच्यानंतर बघा सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज. ओके, तर ह्या ज्या सगळ्या कन्व्हर्जनच्या रिॲक्शन्स आहेत तर त्या तुम्ही आपण रिॲक्शन्स जशा लिहितो केमिस्ट्रीमध्ये तर तशा तुम्ही लिहिल्या तरी चालतील. समजलं का तुम्हाला मी कशा म्हणतेय ज्या आपण रिॲक्शन लिहितो. ओके, ए फॉर एक्झाम्पल ए कंपाऊंड आहे बी सोबत तो ट्रीट झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन सी मध्ये होतं इन द प्रेझेन्स ऑफ कुठली एन्झाईम आहे ती आपण ऍरो वरती लिहितो. लक्षात आलं का मी काय म्हणतेय Yes, ma'am. Yes, ma'am. तर तुम्ही ते ऍरो करून लिहिलं तर खूप छान होईल. बघा पेप्टिडेजचं कन्व्हर्जन पेप्टाइड्स आणि पेप्टिडेज ही एन्झाईम आहे त्याचं ती काय करते पेप्टाइड्स आणि पॉलिपेप्टाइड्सचं कन्व्हर्जन अमायनो ऍसिड मध्ये करते. त्याच्यानंतर बघा लायपेज. लायपेज काय करते कन्वर्ट फॅट इंटू द फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल. म्हणजे फॅटचं कन्व्हर्जन फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल मध्ये करते. त्याच्यानंतर बघा सुक्रोज, माल्टोज, लॅक्टेज which is act on corresponding disaccharides to the convert them into the monosaccharides. म्हणजे डायसॅकॅराइड्सचं कन्व्हर्जन इथे कशामध्ये करतं मोनोसॅकॅराइड्स मध्ये करतं. कोण सुक्रेज, माल्टेज आणि लॅक्टेज ह्या ज्या एन्झाईम्स आहेत त्या. ओके, त्याच्यानंतर बघा इंटेस्टायनल ज्यूस जो आहे तर त्यामध्ये काय होतं दस कम्प्लीट ऑफ कार्बोहायड्रेट प्रोटीन अँड द फॅट्स. त्याच्यामध्ये इंटेस्टायनल
ज्यूस मध्ये त्याचं काय होत असतं, डायजेशन होतं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पॉइंट जो आहे, नेक्स्ट पॉइंट आहे तो काय, सॉलिडेटरी लिम्फ फॉलिकल. सॉलिडेटरी लिम्फ फॉलिकल आणि ऍग्रिगेटेड लिम्फ फॉलिकल जे आहे कुठे, विलाय जे स्मॉल इंटेस्टाइन मध्ये आहेत त्याच्यामध्ये हे जे सॉलिडेटरी लिम्फ फॉलिकल आणि ऍग्रिगेटेड लिम्फ फॉलिकल हे जे आहेत तर ते काय करतात, हेल्प करतात प्रोटेक्शन अगेन्स्ट द इन्फेक्शन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. तर मायक्रो ऑर्गॅनिझम पासून एखादं इन्फेक्शन होऊ नये म्हणून काय करतात, प्रोटेक्ट करतात. ऑल द डायजेस्टेड मटेरियल आर ऑल्सो ऍब्सॉर्ब इन द स्मॉल इंटेस्टाइन. जे काही डायजेस्टेड मटेरियल आहे तर ते कुठे ऍब्सॉर्ब झालं असतं, स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. ओके, त्याच्यानंतर काय होतं बघा, द एंड प्रोडक्ट ऑफ डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स अँड फॅट्स. तर कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि फॅट्स चा एंड प्रोडक्ट काय आहे बघा, मोनोसॅकराइड्स, अमायनो ऍसिड, फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल हा काय आहे तर एंड प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर बघा, ग्लुकोज इज ऍब्सॉर्ब इन टू द कॅपिलरी ऑफ विला. विलाच्या कॅपिलरी मध्ये काय होतं, ग्लुकोज ऍब्सॉर्ब होतं अँड ट्रान्सपोर्टेड इन टू द पोर्टल सर्क्युलेशन टू द लिव्हर. पोर्टल सर्क्युलेशन आपण ऑलरेडी बघितलं, तर ते कुठे असतं म्हणजे कुठे ट्रान्समिट होतं, लिव्हरला होतं. त्याच्यानंतर बघा, अमायनो ऍसिड अल्सो फॉलो द सेम पाथ, म्हणजेच काय, पोर्टल सर्क्युलेशन थ्रू अमायनो ऍसिडचं पण ऍब्सॉर्प्शन होतं. त्याच्यानंतर फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल आर ऍब्सॉर्ब इन टू द लॅक्टियल ऑफ द विलाय. विलायच्या लॅक्टियलला ते काय होतात, ऍब्सॉर्ब होतात अँड आर ट्रान्सपोर्टेड वाया द thoracic duct टू द लेफ्ट सबक्लॅव्हियन वेन. त्याच्यानंतर बघा, देन आर कॅरीड टू द लिव्हर वेअर दे आर रिऑर्गनाइज्ड अँड द कंबाईन्ड. तर ते तिथे काय होतात, कॅरीड लिव्हरला ते काय होतात, ट्रान्समिट होतात. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पॉइंट आहे, फूड पासिंग थ्रू द स्मॉल इंटेस्टाइन एंटर्स द लार्ज इंटेस्टाइन. तर स्मॉल इंटेस्टाइन मधलं फूड जे आहे तर ते कुठे एंटर होतं, लार्ज इंटेस्टाइन मध्ये. आणि इन द लार्ज इंटेस्टाइन ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर कंटिन्यू टिल द सेमी सॉलिड कन्सिस्टन्सी इज अचीव्ड. सेमी सॉलिड कन्सिस्टन्सी अचीव्ह होईपर्यंत काय होतं, ऍब्सॉर्प्शन होत असतं. त्याच्यानंतर मिनरल सॉल्ट अँड सम ड्रग्स आर ऑल्सो ऍब्सॉर्ब इन टू द ब्लड कॅपिलरीज फ्रॉम द लार्ज इंटेस्टाइन. तर ब्लड कॅपिलरीज मध्ये ते काय होतात, ऍब्सॉर्ब होतात. काय, मिनरल सॉल्ट आणि जे काही बाकीचे, आपण समजा एखादा ड्रग घेतला असेल तर कधी मेडिसिन घेतली असेल तर ते ड्रग्स म्हणजे ते जे काही ड्रग्स आहेत तर ते काय होतात, ऍब्सॉर्ब होतात कुठे, ब्लड कॅपिलरीज मध्ये. कुठून, फ्रॉम द लार्ज इंटेस्टाइन. त्याच्यानंतर बघा, जे लार्ज इंटेस्टाइन जे आहे तर ते एक्झिबिट काय करतं, वे ऑफ स्ट्रॉंग पेरिस्टाल्सिस ओनली ऍट लॉंग इंटरवल पर्यंत. अँड these forces its contents into the descending and the pelvic colon and finally to the anus. आणि ते कुठे जातं, anus मध्ये फायनली जातं. पहिल्यांदा काय होतं, ते कंटेंट डिसेंडिंग आणि पेल्विक कोलॉन मध्ये जातं आणि फायनली कुठे जातं, anus मध्ये. ओके, तर ही झाली ओव्हरऑल फिजिओलॉजी. फिजिओलॉजी मध्ये काय आलं, फंक्शन्स जे काही वेगवेगळ्या ऑर्गन्सचे आहेत. आणि आपण तुम्हाला हा क्वेश्चन विचारतील त्यावेळेस तुम्हाला हे सगळं लिहायचं आहे. फिजिओलॉजी जी काही डायजेशनची आणि ऍब्सॉर्प्शनची आहे, आणि फंक्शन्स जरी विचारले वेगवेगळ्या ऑर्गन्सचे तर इथं आपण आता बघितलेले आहेत. ओके, तर काय काय बघितलं आपण आता, आजच्या लेक्चरला हा लास्ट पॉइंट आहे चॅप्टर मधला, डायजेस्टिव्ह सिस्टीम मधला. ओके, तर ह्याच्यात बघा काय होतं, द फूड सुरुवातीला काय होतं, मॅस्टिकेट होतं. त्याच्यानंतर ते च्यूड म्हणजे बाय युझिंग द टीथ ते मॅस्टिकेटेड अँड च्यूड होतं, विच इज मूव्ह राउंड द माउथ वेट बॉटम.
स्टडी करत बसा. ओके, तुम्हाला समजलंय का सगळ्यांना ते फिजिओलॉजी ऑफ डायजेशन? Yes, ma'am. Yes, ma'am. रिपीट करायची गरज आहे? Oh, ma'am. No, ma'am. ओके. तर मी लास्ट लेक्चरला तुम्हाला कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम वाचून यायला सांगितली होती. वाचले का सगळ्यांनी? Yes, ma'am. इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट हे वाचायला सांगितलं होतं. माझ्या इकडे हे कर. हे कर सगळं. ओके, आता स्क्रीन विजिबल आहे का? Yes, ma'am. Yes, ma'am. तर यातलं कुठलं तुम्हाला रिपीट करायला पाहिजे जे समजलेलं नाही? समजले का सगळ्यांना हे हा पॉइंट जो आहे तर तो समजलाय का सगळ्यांना? मला सांगा पहिली गोष्ट. समजलाय तर रिपीट करायला पाहिजे. हा, रोल नंबर 1 समजलाय का? Yes, ma'am. रोल नंबर 11. Yes, ma'am. एकदा repeat करा ना. एकदा रिपीट करू द्या का? Yes, ma'am. ओके, सगळ्यांनी सांगा. समजलं नसेल तर Yes, ma'am. Repeat करा, ma'am. त्यातलं थर्ड पॉइंट आहे तो रिपीट करा मॅम. ओके, मी सगळंच एकदा शॉर्ट मध्ये घेते. ओके, तर बघा आपण इथे काय बघतोय, फिजिओलॉजी जी आहे हा कशाची? डायजेशनची. आपण जे काही पार्ट्स बघितले तर ते पार्ट्स म्हणजे ऑर्गन्स आपण म्हणू शकतो. तर त्यांचे जे काही पर्टिक्युलर फंक्शन्स आहेत तर त्याच्या थ्रू डायजेशन कसं होतं एक्झॅक्ट हा
तर ते आपण याच्यात बघतोय. तर फूड जेव्हा काय इंटेक घेतला जातो तेव्हा ते काय केलं जातं, मॅस्टिकेट केलं जातं किंवा च्यू केलं जातं बाय द टीथ. तर टीथनी ते मॅस्टिकेट किंवा च्यू केलं जातं आणि त्याच्यानंतर पुढे काय होतं, ते मूव्ह होतं कुठे, माउथ मध्ये. आणि जे टंग आहे आणि मसल्स जे आहेत चिप्स, त्याच्या थ्रू हे म्हणजे ते मूव्ह होत असतं फूड. त्याच्यानंतर बघा ते मिक्स होतं सलायवा सोबत आणि त्याचा काय होतो, बोलस फॉर्म होतो, तो स्वॉलिंग साठी रेडी ठरतो. आणि त्यावेळेस काय होतं, सलायवरी ग्लँड्स मधून सलायवाचं सिक्रेशन जेव्हा झालं तर त्या सलायवामध्ये कुठली एन्झाईम असते, टायलिन एन्झाईम असते. आणि टायलिन एन्झाईम जी आहे तर ती काय कन्वर्ट करते, स्टार्चचं कन्व्हर्जन माल्टोज मध्ये करते. त्याच्यानंतर पुढे काय होतं, सलायवरी सिक्रेशन जे झालंय त्याच्यानंतर काय होतं, ते मॉइश्चर करतं आणि लुब्रिकेट करतं फूडला. ओके. त्याच्यानंतर पुढे काय होतं, ते क्लीन जेव्हा ते बोलस तयार झाले आणि ते मूव्ह होणार आहे आता पुढे, त्यावेळेस ते लास्टला काय होतं, माउथ जे आहे आपलं तर ते काय होतं, क्लीन होतं. त्याच्यानंतर बघा जो बोलस फॉर्म झालेला आहे तो पुढे कशात जातो, फॅरिंग्स मध्ये जातो बाय द मुवमेंट ऑफ टंग. टंग थ्रू ते फॅरिंग्स मध्ये जातं. त्याच्यानंतर त्या फॅरिंग्स मध्ये काय होतं, ते पेरिस्टाल्सिसला काय करतं, म्हणजे स्टिम्युलेट करतं आणि ते जे बोलस आहे तर ते फॅरिंग्स कडून कुठे जातं, इसोफॅगस कडे जातं. पुढे काय होतं, त्या इसोफॅगस मधून ते म्हणजे पेरिस्टाल्सिस तिथे काय होणार आहे, स्टिम्युलेट झालंय वेव्ह पेरिस्टाल्सिसला. तर त्याच्यानंतर ते कुठे, स्टमक मध्ये पास होतं. ज्या वॉल्स आहेत इसोफॅगसच्या तर त्या काय झाल्या असतात, लुब्रिकेट झालेल्या असतात बाय द म्युकस आणि त्याच्यामुळे काय होतं, इझिली ते बोलस पास होतं ड्युरिंग द पेरिस्टाल्सिस कॉन्ट्रॅक्शन. त्याच्यानंतर ते स्टमक मध्ये आता पास झाले. स्टमक काय आहे, टेम्पररी रिझर्वायर आहे फूडचं आणि ते अलाव काय करतं, डायजेस्टिव्ह ज्यूस टू ऍक्ट ऑन फूड. पुढे काय होतं बघा, ते गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजे डायजेस्टिव्ह ज्यूस जो तयार होतो तिथे काय होतं, त्याच्यामध्ये वॉटर, मिनरल सॉल्ट, म्युकस, हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि काही एन्झाईम्स. कुठल्या एन्झाईम्स आहेत, पॅप्सिनोजन, रेनिन अँड द इंट्रिन्सिक फॅक्टर. या एन्झाईम्स काय होतात तर तिथे प्रेझेंट असतात. कशा म्हणजे हे सगळं काय कॉम्पोजिशन आहे डायजेस्टिव्ह ज्यूसचं. आता गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजे काय, आपण त्याला डायजेस्टिव्ह ज्यूस सुद्धा म्हणू शकतो. तर ते वॉटर जे आहे त्याच्यामध्ये, वॉटर काय करतं, ते लिक्विफाय करतं स्वॅलोड फूडला आणि त्याचं काय झालंय, गॅस्ट्रिक ज्यूस तयार झालेला आहे. त्याच्यानंतर बघा हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आहे म्हणजे HCl, ते काय ते कुठे प्रेझेंट असतं, स्टमक मध्ये आणि ते फूड काय करतं, ऍसिडिफाय करतं आणि विच स्टॉप्स द ऍक्शन ऑफ सलायवरी टायलिन. सलायवरी टायलिन जी एन्झाईम आहे तर त्याची ऍक्शन जी आहे तर ती काय करते, ती स्टॉप करते. त्याच्यानंतर पुढे काय होतं, काही इथे कन्व्हर्जन स्टार्ट होतं. तर पेप्सिनोजनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, पेप्सिनोजन टू द ऍक्टिव्ह पेप्सिन मध्ये होतं. तर ती पेप्सिन एन्झाईम काय करते, विच किल्स मेनी मायक्रोब्स. जे काही मायक्रोब्स हार्मफुल आहेत बॉडीसाठी तर त्या मायक्रोब्सला हे किल करतात. त्याच्यानंतर बघा ती पेप्सिन जी आहे तर ती काय कन्वर्ट करते, प्रोटीनचं कन्व्हर्जन पेप्टोन्स मध्ये करते. त्याच्यानंतर रेनिन जी आहे ती काय करते, कॅसिनोजन्सचं जे मिल्क मध्ये आहे त्याचं कन्व्हर्जन कॅसिन मध्ये करते. त्याच्यानंतर पुढे याचं काय होतं, कन्व्हर्जन पेप्सिन टू पेप्टोन्स मध्ये होतं. त्याच्यानंतर रेनिन जी प्रेझेंट आहे गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये, कुणाच्या फक्त प्रेझेंट असते, ती इन्फंट्सच्या. आता इंट्रान्सिक फॅक्टर जो आहे तर तो नेसेसरी कशासाठी आहे, फॉर द ऍब्सॉर्प्शन ऑफ व्हिटॅमिन B12. व्हिटॅमिन B12च्या ऍब्सॉर्प्शन साठी हा इंट्रान्सिक फॅक्टर काय नेसेसरी आहे. त्याच्यानंतर बघा म्युकस इन द गॅस्ट्रिक ज्यूस. गॅस्ट्रिक ज्यूस मधला जो म्युकस आहे तर तो प्रिव्हेंट काय करतो, मेकॅनिकल इंजुरी टू द स्टमक वॉल. स्टमक वॉलला मेकॅनिकल इंजुरी होऊ देत नाही बाय द लुब्रिकेटिंग द कंटेंट. अँड इट ऑल्सो प्रिव्हेंट्स द केमिकल इंजुरी बाय द ऍक्टिंग ऍज अ बॅरियर. बॅरियर म्हणून ऍक्ट होतं बिटवीन द स्टमक वॉल अँड द अदर. स्टमक वॉल आणि जे काही अदर कन्स्टिट्यूट आहेत गॅस्ट्रिक ज्यूसचे तर ते त्याला काय होतं, ऍक्ट ऍज अ बॅरियर म्हणून ऍक्ट होतं. त्याच्यानंतर बघा मस्क्युलर ऍक्शन जी आहे स्टमकची ती काय करते, मिक्स करते फूडला गॅस्ट्रिक ज्यूस सोबत आणि ते मूव्ह होतं स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. त्याच्यानंतर बघा ऍब्सॉर्प्शन होतं स्टमक मध्ये अँड टू द लिमिटेड एक्सटेंट ऑफ वॉटर, ग्लुकोज आणि अल्कोहोल. आणि जे काही ड्रग्स असतात ते होतात ऍब्झॉर्ब होतात या थ्रू द वॉल्स ऑफ स्टमक इनटू द वेनस सर्क्युलेशन. वेन्स मध्ये ते काय होतात, एंटर होतात. त्याच्यानंतर बघा स्मॉल इंटेस्टाईन काय करते, फर्दर प्रोग्रेस करते मुवमेंट, जी काही जे कंटेंट आहेत
तर त्याच्या थ्रू इथे काय होतं, ज्या काही आपण मुवमेंट्स बघितल्या होत्या, पेरिस्टाल्टिक सेगमेंटल, त्याच्यानंतर पेंडुलम, या ज्या मुवमेंट्स आहेत, तर त्याच्या थ्रू त्याच्यामुळे हे काय होत असतं, मूव्ह होत असतं. आणि नंतर काय होतं, इंटेस्टायनल ज्यूसचं सिक्रेशन होतं. त्याच्यामध्ये काय असतं, वॉटर, म्युकस आणि वेगवेगळ्या एन्झाईम्स असतात. तर इंटेस्टायनल ज्यूस हा कसा आहे, अल्कलाइन फॉर्म मध्ये आहे. आणि एन्झाईम्स जे आहेत इंटेस्टायनल ज्यूस मध्ये, तर त्या काय करतात, वेगवेगळे फंक्शन्स जे आहेत तर ते काय करतात, परफॉर्म करतात. तर सुरुवातीला काय, एंटरोपेप्टिडेज. आता एंटरोपेप्टिडेज कशाचं कन्व्हर्जन कशामध्ये करते, तर इनॅक्टिव्ह ट्रेप्सिनोजनचं कन्व्हर्जन ऍक्टिव्ह ट्रेप्सिनोजन आणि इनॅक्टिव्ह केमोट्रेप्सिनोजनचं कन्व्हर्जन ऍक्टिव्ह किमोट्रेप्सिन मध्ये करते. त्याच्यानंतर पुढे काय होतं, पेप्टोन्स जे आहेत त्याचं कन्व्हर्जन पेप्टाइड्स आणि पॉलीपेप्टाइड्स मध्ये करतात. त्याच्यानंतर बघा, इंटेस्टायनल अँड द पॅनक्रियाटिक अमायलेज, ते काय करतात, कन्वर्ट पॉलिसॅकराइडचं डायसॅकराइड मध्ये. आणि पेप्टिडेज जे आहे ते कन्वर्ट करतात पेप्टाइड्स आणि पॉलीपेप्टाइड्सचं कन्वर्जन अमायनो ऍसिड मध्ये. त्याच्यानंतर लायपेज जी आहे ती कन्वर्ट काय करते, फॅटचं कन्वर्जन फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल मध्ये. त्याच्यानंतर बघा, सुक्रोज, माल्टेज आणि लॅक्टेज या ज्या एन्झाईम्स आहेत तर त्या काय करतात, डायसॅकराइडचं कन्वर्जन मोनोसॅकराइड मध्ये करतात. आणि इंटेस्टायनल ज्यूस जो आहे तर हा काय, तर कम्प्लीट कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅटचं इथे काय होतं, डायजेशन होतं. त्याच्यानंतर बघा, जे सॉलिडेटरी लिम्फ आहेत, लिम्फ फॉलिकल, आणि विच इज ऍग्रिगेटेड लिम्फ फॉलिकल इन द विलाय इन द स्मॉल इंटेस्टाईन, तर ते कशासाठी युजफुल ठरतात, हेल्प इन प्रोटेक्शन अगेन्स्ट द इन्फेक्शन ऑफ मायक्रोऑर्गॅनिझमचं इन्फेक्शन जे आहे तर ते थांबवतात. ऑल द डायजेस्टेड मटेरियल आर ऑल्सो ऍब्सॉर्ब, जे डायजेस्टेड मटेरियल आहे तर ते काय होतं, ऍब्सॉर्ब होतं स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. द एंड प्रोडक्ट ऑफ डायजेशन ऑफ जो काही एंड प्रोडक्ट आहे कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅटच्या डायजेशन नंतर, तर तो काय आहे, मोनोसॅकराइड्स, अमायनो ऍसिड, फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल. त्याच्यानंतर बघा, ग्लुकोज हा ऍब्सॉर्ब होतो कॅपिलरीज मध्ये, कशाच्या, विलायच्या, आणि तो ट्रान्सपोर्ट होतो पोर्टल सर्क्युलेशन मध्ये टू द लिव्हरला. अमायनो ऍसिड्स ऑल्सो फॉलोज द सेम पाथ. अमायनो ऍसिड सुद्धा काय करतात, सेम पाथ काय करतात, फॉलो करतात. त्याच्यानंतर बघा, फॅटी ऍसिड, ग्लिसरॉल जे आहे तर ते काय होतं, ऍब्सॉर्ब होतं इनटू द लॅक्टियल ऑफ द विलाय. त्याच्यानंतर ते पुढे बघा, ट्रान्सपोर्ट कुठे होतं, via the thoracic duct to the left subclavian vein through. त्याच्यानंतर बघा पुढे काय होतं, they are carried to the liver where they are recognized as a recombined. ओके. त्याच्यानंतर लास्टला काय होतं, जे फूड आहे ते पास झालेलं आहे स्मॉल इंटेस्टाईन मधून, ते कुठे जातं, लार्ज इंटेस्टाईन मध्ये. लार्ज इंटेस्टाईन मध्ये काय होतं, ऍब्सॉर्प्शन होतं वॉटरचं आणि कंटिन्यू टिल सेमी सॉलिड कन्सिस्टन्सी इज अचीव्ड. सेमी सॉलिड कन्सिस्टन्सी अचीव्ह होते. आणि मिनरल सॉल्ट जे आहे अँड सम ड्रग्स, तर ते ऍब्सॉर्ब होतात कुठे, इनटू द ब्लड कॅपिलरीज फ्रॉम द लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईन ब्लड कॅपिलरी. त्याच्यानंतर लार्ज इंटेस्टाईन मध्ये काय होतं, वेव ऑफ स्ट्रॉंग पेरिस्टाल्सिस ओनली ऍट द लॉंग इंटरवल, ते काय होतं, स्ट्रॉंग पेरिस्टाल्सिस मुवमेंट होते. त्याच्यानंतर दिस फोर्सेस इज कंटेंटेड टू द डिसेंडिंग अँड द पेल्विक कॉलम. डिसेंडिंग आणि पेल्विक कॉलम थ्रू ते फायनली कुठे जातं, ऍनसला आणि एक्सक्रीट होतं. जे अनवॉन्टेड वेस्ट मटेरियल आहे ते इथे काय होतं, एक्सक्रीट होतं. समजलं का आता सगळ्यांना? येस मॅम. ओके, कुणाला काही डाऊट ह्याच्यामध्ये? कोणाला काही डाऊट आहे का? ओके. तर लास्ट लेक्चरला मी इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट हे वाचून यायला सांगितलं होतं. कोण सांगू शकतं ते? इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. सांगू मॅम. हा सांगा. रोल नंबर 3. हॅलो मॅम. हा बोला. झाला का स्टार्ट? झालाय मला. हो ठीक आहे. The heart is divided into right and left side by the
by the portioning of the consist of myocardium case by the endo each side of the divided ventricular valves, that is right arteries atrium and divided into low and upper chamber of arteries and the left ventricle and the lower chamber is a ventricle valves, and the anteroventricular valves are formed by a double fold in endocardium strength by a little fiber. एवढंच येते. ओके. तर बघा मी काय म्हणलं होतं इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. ओके. तर तिथे तुम्हाला काय सांगायचं इंटरनल स्ट्रक्चर मध्ये? वेट, आय विल शो वन डायग्राम. ओके. सगळ्यांना दिसते का डायग्राम? येस मॅम. ओके. तर तुम्हाला इंटरनल स्ट्रक्चर म्हणल्यानंतर काय सांगायचंय बघा, जे काही आता आपलं हार्ट जे आहे तर ते किती चेंबर्स पासून बनलेलं आहे? 4. हे तुम्हाला सांगायचंय. ते कुठले चेंबर्स आहेत? राईट ॲट्रियम, राईट व्हेंट्रिकल, त्याच्यानंतर लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल. ओके. तर आता इथे बघा राईट ॲट्रियम, तर त्या राईट ॲट्रियम आणि राईट व्हेंट्रिकल हे जे आहे ॲट्रियम आणि व्हेंट्रिकल या दोन्हीला सेपरेट इथे दोन्हीच्या मध्ये कुठला व्हॅल्व्स प्रेझेंट असतात? ओके. कोणत्या असतात? तर ट्रायकस्पिड व्हॅल्व. त्याच्यानंतर इकडं लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल याच्यामध्ये कुठला व्हॅल्व्स असतात? तर बायकस्पिड व्हॅल्व. त्याला आपण काय म्हणतो? तर मिट्रल व्हॅल्व सुद्धा म्हणतो. ओके. त्याच्यानंतर हे काय? सिस्टमिक आर्च आहे. आणि त्याच्यानंतर जे काही स्पेसिफिकेशन दिलेले आहेत म्हणजेच काय लेफ्ट पल्मोनरी वेन्स, त्याच्यानंतर कुठल्या टिश्यू पासून वगैरे बनलेली, त्याच्यानंतर हे सगळं तुम्हाला काय सांगायचं? एक्सप्लेन करायचं आहे. जेव्हा काय म्हणतील इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट हे विचारतील. त्याच्यानंतर जो सेप्टम प्रेझेंट आहे, आता ह्या ट्रायकस्पिड व्हॅल्व आणि बायकस्पिड व्हॅल्व ह्या आर्टरीज आणि व्हेंट्रिकल्सला काय करतात? सेपरेट करतात. तर त्या व्हॅल्व कोणत्या आहेत? ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर व्हॅल्व असंही नॉर्मली आपण म्हणतो. ओके. तर हे तुम्हाला काय करायचंय? सांगायचंय. एक्सप्लेन कोण करू शकेल इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट? वाचलं नाही का? मी एकदा आता रिवाइज करून घेतलेला आहे. हा, रोल नंबर 38. मॅम करू? रोल नंबर 38. The heart is divided into right and left sided by a portion consisting of myocardium and covered by endocardium. Each side of the atrioventricular valve. Atrioventricular valve, the upper chamber that is the arterial, and lower chamber the ventricles. And the atrioventricular valve is double force of endocardium straightened by a fibrous tissue, and the right sided atrioventricular valve is divided into 3 flaps and 3 cups, and left atrioventricular valve is divided into the 2 cups, and the atrioventricular valve is
that ventricular valve and the right and left the atria and ventricles and open and close pressure passively according to pressure changes. Okay, good. Roll number 1. Yes, ma'am. Explain the internal structure of heart. मॅम मी काल तुम्हाला absent diagram होते, मला दाखवली. नव्हती. मी absent होते मॅडम काल. Okay. Roll number 14. Explain the internal structure of heart. नाहीत मॅम, वाचलं नाही मी काही. हॅलो मॅम, जसं येते तसं मी सांगू का? Roll number 14. हा मॅम, नाहीत म्हटलं, वाचलं नाही मी काय. आवाज येत नाहीये मॅम तुमचा. बाकीचं येतो ना? ओके, नाही, रोल फर्स्ट येत नाही. तुमचा आवाज येतोय. तुम्ही एक्सप्लेन करा इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. मॅम काल वाचलंच नाहीये. का वाचलं नाही हो? म्हणजे काल मी नव्हतेच लेक्चरला ना, मला माहितच नव्हतं म्हणजे असं कसं तुम्ही सगळेच नसतात लेक्चरला? हे असले रिझन्स चालणार नाही. हे किती दिवस झाले होऊन? इंटरनल स्ट्रक्चर जे आहे हार्टचं ते किती दिवस झाले मी शिकवून? तुम्ही का रीड नाही केलं अजूनपर्यंत? मी काहीतरी विचारतीये. रोल नंबर 14. कसं गे एक्झामच्या आधीच फक्त करायचंय? एक मिनिट खाली जाऊ, तुम्ही थांबा जरा. प्राजक्ता गबाळ, मी काहीतरी विचारतीये, रिस्पॉन्ड करा. हा मॅम म्हणजे नेक्स्ट टाइम असं नाही चालणार. ओके. हो. रोल नंबर 20. जाधव कीर्ती. येस मॅम, मी रीड केलंय मॅम, पण मी रिकॉल नाही होत मला. हे असले रिझन सांगता का तुम्ही? मी काय सांगितलं होतं काल तुम्हाला? मॅम मी दररोज रीड करतोय, पण रेग्युलर जे होते ते पण करावं लागते, त्याच्यामुळे मॅम होत नाही. आणि रीड केलं तरी ना एक्झॅक्टली आठवत नाही. हा, मग तुम्ही एक्झामला असं लिहिणार आहे का की मला आठवतच नाही? नो मॅम, एक्झाम वेळेस होईल की. कसं होणार आहे ते? त्यावेळेस सगळं होणार आहे का? नो मॅम, दररोज रीड करावं लागणार त्याच्यासाठी. हा, मग मी तुम्हाला एकच पॉइंट दिला होता ना, त्याच्यासाठीच मी तुम्हाला काल सांगितलं होतं ना, एकच पॉइंट रीड करा म्हणून, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. तुम्ही तेवढा पण नाही केला. असं काही तुम्हाला सांगितलं नाही मी की फुल चॅप्टर करून या म्हणून. सांगितलं मॅम मी होतं ना? रीड केला, पण तो रिकॉल नाही होत आता. मग कधी होईल तुमचा रिकॉल? मग मॅम मी आज रिकॉल करते, कंप्लीट करते पूर्ण. रोल नंबर 18. Yes, ma'am. Explain the internal structure of heart. The heart has 4 chambers.
its upper parts are known as atrioles and the lower are ventricles. And in between right side of atriole and the ventricle, the tricuspid wall is present to separate them, and its left side, left atriole and left ventricle. In this, both between the bicuspid wall is present, and मॅम एवढंच येतं. कम्प्लीट कधी करणार तुम्ही? आज करते मॅम, नेक्स्ट लेक्चरला सांगते. ओके. रोल नंबर 30. रोल नंबर 30. लटके श्वेता. Yes, ma'am. हाँ, explain the internal structure of heart. Heart has 4 chambers. Heart has 4 chambers divided into right and left sides. Arterial and ventricles. पुढे. Ma'am. एवढंच ते मॅम. झालं का? एवढंच लिहिणार का तुम्ही एक्झामला? नाही मॅम, आज करते. कुणी केलंय का नाही मला सांगा फक्त आता. माझा टाइम वेस्ट करू नका सगळे. का सगळ्यांचं असंच आहे? कुणीच केलं नाहीये का? मी लास्ट विचारते, कुणीच केलं नाही का? केलंय मॅम. केलंय मॅम. एक्सप्लेन इट. मी करू? कॅमेरा ऑन करू. Yes. The heart is divided into right and left side by the partition consists of myocardium covered by endocardium, and each side divided into Hello ma'am. हा, तुमचा आवाज येतोय. You are visible also. Hello ma'am. Hello ma'am. पाटील निर्जला. येतोय का आता मॅम? येतोय. Anterior verticular 48. anterior ventricular valve. कॅमेरा मॅडम, बॅक साइडचा हा? केला तुम्ही. बॅक साइडचा कॅमेरा झालेला आहे. हा, ऑन झाला मॅम. बॅक साइडचाच आहे अजून पण. हा. Okay, now you are visible. Each side divided by the anteroventricular valve into the upper chamber, and the upper chamber the atrium, and the lower chamber in the vertical. And the anteroventricular valve are formed by a double folds of endocardium stranded by the little fibers tissue. The right ventricular valve has the 3 valves and cups, and the left ventricular valve has 2 cups, and the walls between the arteria and ventricle open and close positively according to the pressure in the chambers. And एवढंच येते मॅम. ओके, ऍटलीस्ट तुम्ही ट्राय तरी केलं. मॅम सांगू का? ओके, तर आपल्या लेक्चरचा टाइम संपलेला आहे. आता लास्ट एकदा सांगते, नेक्स्ट लेक्चरला मला इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट सगळ्यांनी लिहून मला क्लासरूमला पाठवायचं अगोदर, ज्यांना सांगता आलं नाही आज लेक्चर मध्ये.
त्यांनी सगळ्यांनी मला इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट आज क्लासरूमला सेंड झालंच पाहिजे आणि माझ्याकडे नेम्स आहेत. तुम्ही असं नाही विचार करायचं की काय समजणार कोणी नाही सांगितलं ते. ओके, आणि आपलं नेक्स्ट लेक्चर सुद्धा लगेच केमिस्ट्रीचं आहे, सो आपण ते कंटिन्यू करूया. वेट फॉर 2 minutes, I will share the slide.